आकाश गोंधळी खानाव संघाकडनं नेहमी प्रतिनिधित्व करताना दिसतो. खानाव संघाचे आणबाण शाण म्हणून ह्या खेळाडूला नेहमी ओळखलं जातं. अष्टपैलू खेळाडू असा आकाश गोंधळी मैदानामध्ये गोलंदाजी मार्फत साध्य करताना गोलंदाजीवरती आला. पहिला चेंडू निर्धाव संगतीने आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झाला, नक्की दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली आणि आता मात्र या 5 षटकातील पहिल्या षटकाला प्रारंभ झालेला पाहायला मिळतो. 2 चेंडू आणि 1 धाव. आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर आकाश गोंधळीच्या नावावरती अनेकशे विकेट, नक्कीच अनेकशा धावसंख्या कमी असलेले षटकं पाहायला मिळतात. परंतु आजच्या ह्या दिवसामध्ये एक सन्मानजनक सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहायचं. यावेळी कुणालच्या माध्यमातून नक्कीच जोरदार फटका, चेंडू पंचांचा रेषेच्या सीमारेषेच्या बाहेर मिळेल चौकार. कुंजल कुंजल कुणाल नाही. मैदानामध्ये खेळत असताना एक जास्तीत जास्त धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करेल, जास्तीत जास्त धावसंख्या मैदानामध्ये रचण्याचा प्रयत्न करेल. ए वाईड आहे पहिला. यावेळी पाहिलं तर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला होता. पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतो. बॅक टू बॅक ह्या चेंडूवरती येणार. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा प्रारंभ झाला. आकाश गोंधळीच्या हातामध्ये आपण चेंडू पाहिलात. नक्कीच म्हटल्याप्रमाणे अनबान शान खानाव संघाकडनं खेळताना पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू आज गोलंदाजी कमान आपल्या हातामध्ये घेताना या ठिकाणी फसवा चेंडू नक्कीच थोडंसं गोंधळात टाकलं आणि कुंजल या ठिकाणी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळते. अशी स्पर्धा पार पडताना होते. नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहताय की सुपर जे संघ टॉप 12 मध्ये पात्र झालेले पाहायला मिळतात. 11 संघांचा आपण विचार केला तर स्क्रीनवरती नावा पडतात. एक शेवटचा संघ मैदानामध्ये कोण नाव दाखल करेल हे मात्र कुठेतरी गुपित असेल. क्वेश्चन मार्क्स पाहायला मिळतोय आणि नक्की ज्यामध्ये संघ जिंकलेला त्या ठिकाणी त्याचं नाव नोंदणी केली जाईल. आता मात्र या ठिकाणी वळत असताना दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाज नक्कीच आकाश गोंधळीचा आपण जर विचार केला तर 2 मोठे फटके नक्कीच आले होते, 2 चौकार आले होते. परंतु त्यापुढची आपण जर गोलंदाजी बघितली ना, आकाश गोंधळीची एक कमबॅकवाली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पाहता पाहता नक्कीच षटकाचा आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये धावसंख्येचा आपण आढावा घेतला तर 10 धावसंख्या मैदानामध्ये आल्या. हा अंतिम चेंडू असेल आकाशचा आणि नक्कीच हा पॉवरप्लेच्या षटकातील चेंडू असल्याकारणे नक्कीच मोठा फटका घेणं गरजेचं होतं. परंतु आकाश फलंदाजापेक्षा सुद्धा चपळ पाहायला मिळाला. या 6 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर मैदानामध्ये धावसंख्या 11, एक गडी माघारी परतल्यानंतर मैदानामध्ये चांगली धावसंख्या नक्कीच आपण जर पाहिलं तर जिम बिसावड या संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या येण्याची गरज होती, मोठे फटके येण्याची गरज होते. परंतु नक्कीच आकाश या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कर्णधाराने दिलेली जबाबदारी किंवा वैयक्तिक आपली खेळी जी 6 चेंडूंचा खेळ करून दाखवायचा होता, अशी वैयक्तिक खेळी आकाश गोंधळीच्या माध्यमातून आपण पाहिली आणि अफलातून पद्धतीची गोलंदाजी या 6 चेंडूंमध्ये आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिले षटक समाप्ती झाले. 11 धावा मैदानामध्ये झाल्यात. एक खेळाडू माघारी परतण्याचं काम आकाशच्या माध्यमातून झाले. उर्वरित 4 षटकं ही कशा प्रकारची असेल. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः खानाव संघाने गोलंदाजी करणार, क्षेत्ररक्षण प्रथमतः आम्ही करणार. कमीत कमी धावसंख्येवरती जिमी बीचेस या संघाला रोखायचं काम हे मात्र मैदानामध्ये समीकरण स्ट्रॅटर्जी आता मात्र खानाव या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा अंत झाला त्यानंतर आपण जर पाहिलं तर 11 धावा पहिल्या षटकामध्ये हे चांगलं योगदान खानाव संघाकडनं गोलंदाज आकाश गोंधळीचं आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र दुसरा गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुहास थळे. साडे 13 मिनिटाचा अजूनही अवधी. या 13.5 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटकं मैदानामध्ये टाकणं गरजेचं असेल. आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. हा पहिला चेंडू
ह्यावेळी मात्र जोरदार प्रहार कडाचा वारंवार वापर होताना पाहायला मिळतोय, परंतु ज्या प्रकारे चेंडू बॅटवरती आल्यानंतर आपण सकाळच्या क्षेत्रामध्ये दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं ज्या ठिकाणी चेंडू मार्गस्थ होत होता त्या प्रकारे आता मात्र चेंडू या खेळाडूंच्या बॅटवरती येत नाही आहे आणि त्याच माध्यमातून आपण बघितलं सुहास थळेंनी पहिला चेंडू आपल्या एकेरी धावेने संपुष्टात आलेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले. धावसंख्या एकूण 12 धावा. यावेळी मात्र जोरदार प्रहार. चेंडूवरती किती धावसंख्या प्राप्त होईल नक्कीच पंचांचा इशारा आणि बाकी असेल. पंच दर्शवतात या चेंडूवरती चौकार. दमदार आमदार बिग बॅश लीग 2026 पर्व पहिलं नक्कीच म्हटल्याप्रमाणे पहिल्यामध्ये सर्व काही पाहायला मिळालं आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन, नक्कीच ग्रामस्थांच्या माध्यमातून लागलेला सहभाग आणि त्याच माध्यमातून पार पडत असलेली स्पर्धा आज शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली पाहायला मिळते. एक शेवटचं ह्या ठिकाणी मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळते. पंच पुन्हा एकदा हा आपला इशारा दर्शवत आहेत की बॅक टू बॅक हा असेल दुसरा चौकार. तर गोलंदाजी चांगली होत असेल तर त्याच माध्यमातून उर्वरित खेळाडूंनी सपोर्ट करणं, सहकार्य करणं त्यापेक्षा गरजेचं असेल आणि त्याच प्रयत्नांना आता पाहिलं तर गोलंदाजांनी आपली जादू ही गोलंदाजी एक चकवा चेंडू ज्याला ठेवणीतले चेंडू म्हणतात असा चेंडूचा वापर केला आणि नक्कीच पाहायला गेलं तर चौथा चेंडू निर्धाव, ज्या चेंडूची सांगता होणं गरजेचं होतं. गोलंदाजाचे चेंडू आवडतात असे चेंडू, निर्धाववाले चेंडू मैदानामध्ये चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम उर्वरित 2 चेंडू, चेंडू नंबर 5 जर पाहिलात ना तर नक्कीच आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू पाहिजे त्या प्रकारे आला नाही. या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का? नक्कीच नाही. कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. विश्वेश आणि गौरवला मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाचा खेळाडू माघारी परतल्यानंतर जे दबाव आणि दडपड ज्यावेळी फलंदाजावरती येतं ना त्यावेळी प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या रचणे कुठेतरी कठीण झालेलं असतं आणि ती दबाव ती दडपण घेऊन आता मात्र दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडूकडे वाटचाल होत असताना खेळण्यासाठी सज्ज गौरव पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार केलाय, जोरदार फटका मारा केलाय, परंतु या चेंडूवरती नो डाऊट कोणतीही चुकी होणार नाही. झेल बाद करणार आणि माघारी परतणार गौरव. जिसॉडला हा दुसरा झटका, दुसरा हादरा मैदानामध्ये फलंदाच्या रूपामध्ये माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र खानाव संघाने नक्कीच म्हटल्याप्रमाणे चला प्लीज टीम मीटिंग घ्यायचं नाही, आपलं लवकरात लवकर ही षटकं संपवायची आहेत. नक्कीच म्हटल्याप्रमाणे आता मात्र ही दुसऱ्या षटकाचा समाप्ती झाल्यानंतर मैदानामध्ये 21 धावसंख्या. आपण जर टाईमचा विचार केला तर 10 मिनिटं 34 सेकंदामध्ये आपल्याला ही 2 षटकं समाप्त करायची आहेत. नक्कीच साथी गुणलेखक शुभमच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी. आजचा हा 4था दिवस. प्रामुख्याने म्हटल्यानंतर ना पंचांवरती जितकं क्रिकेटचा खेळ निर्भय असतो त्याचप्रमाणे जी गुणलेखाच्या भूमिका करणारा शुभम एक अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कामगिरी आज त्याच्या माध्यमातून गेले 4 दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजचा हा 4था दिवस. उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे हे सर्व खेळाडू, सर्व आयोजक, सर्व रसिक प्रेक्षक आणि नक्कीच ही स्पर्धा एक नावारूपाला आलेली पाहायला मिळते. तिसरं षटक पुन्हा एकदा नो डाऊट सर्वांचा लाडका, ज्यांनी चांगलं षटक पहिलं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळालं असा खानावगावचा सुपुत्र आकाश गोंधळी मैदानामध्ये तिसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केलात 11 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. वैयक्तिक दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ करत असताना पहिल्या चेंडूवरती नक्कीच एस नोनोमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर थोडंसं आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी योग्य तिथे पाहायला मिळाला. धाव घेणं नक्कीच चुकीचं ठरलं असतं, थोडंसं डिफिकल्ट झालं असतं धाव घेणं, परंतु नक्कीच ह्याच्यावरती कोणताही हादरा बसलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्येमध्ये विचार केला तर धावसंख्या आता वाढत नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर धावसंख्या 21वरती 2 माघारी परतताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका. नक्कीच म्हटल्याप्रमाणे या चेंडूवरती माघारी परतणार का? विश्वेश सारखा मोठा खेळाडू सासवणे खेळाडूंना बिलॉग करणार असताना आज मात्र मोठी खेळाडू करू शकला नाही. माघारी परतताना पाहायला मिळतोय विश्वेश. आपण एक जर उदाहरण पाहिलं ना टायगर लेन सासवणे संघाकडनं नेहमी खेळताना पाहायला मिळतो आणि नक्कीच जर ऋषभ शिल्दनकर आणि विश्वेश ही जोडी मैदानामध्ये इतकी हिट आपल्याला पाहायला मिळते ना, तशाच प्रकारची खेळी आजसुद्धा करून दाखवायची होती. मैदानामध्ये आदर्शला एक साथ द्यायची होती, कारण आदर्श नौका आलेला खेळाडू मैदानामध्ये जरी ताकद असली, खेळाडूचं नाव जरी मोठं असलं तरी त्याला सपोर्ट करणं तितकंच गरजेचं होतं. कारण आकाश गोंधळीकडे पॉवर, आकाश गोंधळीकडे एक व्हेरिनेशन, आकाश गोंधळीकडे एक
कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या षटकात सुद्धा त्याचा वापर करताना एक चांगली कामगिरी करताना हे दुसऱ्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळत. धावसंख्येमध्ये कोणती वाढ होत नाही आहे. धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा होती. आता मात्र पहिला चेंडू निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, म्हणजे त्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. उर्वरित 4 चेंडू आणि उर्वरित 4 चेंडूवरती अशीच कामगिरी आकाशच्या माध्यमातून पार पाडायला मिळणार किंवा पार पाडणार यामध्ये कोणती शंका नसेल. आता मात्र नवीन फलंदाज दिगंबर हमने मैदानामध्ये आता पाहायला मिळतो. नक्कीच हा सामना ना मी लाईव्हच्या माध्यमातून पाहिला होता आणि नक्कीच हा सामना ज्यावेळी आदर्शची विकेट घेणं थोडासा लटकला होता, नक्कीच मार्गस्थ असेल ती थोडीशी विचार व्यक्तिमत्व करून ज्या वेळी आपल्या हातातनं सामने गेलेले असतात ना त्या वेळेला त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि आदर्शला ही माहितीसुद्धा असेल, जवळपास 86 धावांचं ते लक्ष होतं पहिल्या दिवशीचा सामना आणि नक्कीच तो सामना आपल्या हातातला निसटल्यानंतर आज नंतर किंबहुना टॉप 12मध्ये यांचं सुद्धा नाव आपल्याला आज पाहायला मिळत असतं. ती कामगिरी, ती जबाबदारी आज मात्र आपल्यावरती पुन्हा आलेल्या पुन्हा संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं आहे. ही जबाबदारी आता मात्र आदर्श आणि दिगंबरवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आकाशचं त्यावेळी त्याच ठिकाणी कौतुक करावलं, किंबहुना आकाशची गोलंदाजी आपण जर पाहिलीत ना या संघाकडे एक पावर हिटर गोलंदाजी करताना पाहायला मिळते. मी नक्कीच म्हटल्याप्रमाणे अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये कामगिरी करताना पार पाडायला मिळतो. आत्तापर्यंत 4 चेंडू आकाशने फेकलेले पाहायला मिळतात आणि 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला, जवळपास 2 चेंडू मार्गस्थ होण्यासाठी सज्ज असतील. चेंडू नंबर 5 जोरदार प्रहार चेंडूवरती फसलाय आणि नो डाऊट जे नव्हतं घडायला पाहिजे ते ह्या ठिकाणी मात्र घडले. नक्कीच म्हणतात ना शुभम की नशिबाची साथ असेल ना तर मैदानामध्ये काहीही घडू शकतं. म्हणजे अशा कठीण जितक्या झेल पकडल्यात ना तर मैदानामध्ये आपल्याला आश्चर्यचकित व्हायला पाहिजे. पण ही साधी सोपी झेल आणि तीही आकाश गोंधळीकडनं आकाश गोंधळीच्या माध्यमातून हे होणं कुठेतरी आपल्याला एक निराशजनक कामगिरी आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओरीचा जर षटकाचा आपण बघितला तर सुंदर असं षटक आतापर्यंत आकाशने फेकलंय आणि या ठिकाणी मात्र संधीचं सोनं हे आदर्शाच्या माध्यमातून भेटणार. पंच सुद्धा खुश होऊन दर्शवतात की हा असेल चौकार. गोलंदाजी विरोधामध्ये करून दाखवलंय आणि आता तर मात्र ही करो की मरो असा सामना आहे. काय करायचं, काय घडेल हे मैदानामध्ये आदर्शवरती असेल. त्याला साथी फलंदाज दिगंबर हमने हा मैदानामध्ये असेल. दोन्ही बलाढ्य खेळाडू एक नवगावकडनं विलंब करत असेल तर नक्कीच गोलंदाजी करणारा अमित हा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करताना दिगंबर नक्कीच पाहायला मिळेल. जोरदार प्रहार केलाय आणि या चेंडूवरती नो डाऊट 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. क्रिकेट प्रेमापोई ज्यांनी जी स्पर्धा आयोजन केले असते या ठिकाणी पाहिलं तर बघा लगेच पुढच्या चेंडूवरती ज्या ठिकाणी चौकार आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अमितच्या माध्यमातून आणि आम्ही एक नक्कीच आपण शेडचं या ठिकाणी थोडंसं आपण
कौतुक केलं किंवा थोडंसं एक मार्गदर्शन केलं ना, तर नक्कीच माझ्या माध्यमातून कोणतंही काम असून द्या, नाही तर कोणतीही कामकीर्ती असून द्या, कुठले ज्या ठिकाणी आपलं वैयक्तिक कामं अडखळलेली असतील, शेटकडं फक्त एका शब्दाने आपण जरी गेलो ना, तर नक्कीच त्या माध्यमातून ती कामं आपल्यापर्यंत पूर्ण होली जातात. आणि असे सर्वांचे लाडके नेतृत्व करणारे आपले दमदार आमदार महेश दळवी नक्कीच स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहू शकतो. उजव्या साईडला एक हसरा चेहरा आणि नक्कीच ह्यामागचं त्यांचं राजकारणातलं समाजकारण करणं हे खूप मोठं आहे. आणि याच दरम्यान आपण जर पाहिलं तर या अलिबाग तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशा स्पर्धा, मग त्या बैलगाडी स्पर्धा असून द्या, क्रिकेट स्पर्धा असून द्या, कबड्डी स्पर्धा असून द्या, रसिक जनांना खुश करण्याचं काम मग नक्कीच मग ते स्पोर्ट्समध्ये असून द्या किंवा सामाजिक क्षेत्रात असून द्या, असे सर्वांचे लाडके जे बॅनरमध्ये एक प्रतिनिधित्व करणारे आपले सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण संघाचा विचार जर केला तर आकाश गोंधळीचं पहिलं षटक नक्कीच जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचं फेडलं, 11 धावांचं षटक होतं. त्यानंतर सुहास थळे गोलंदाजीसाठी आला, त्यांनी सुद्धा 10 धावांचं षटक फेकलं. त्यानंतर पुन्हा एकदा आकाश गोंधळी 5 धावांचं षटक आणि आता मात्र अमित पारकर. ही चांगली गोलंदाजी, चांगली लाईनअपमध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जखडून धरलंय, रोखून धरलंय, 30 धावांवरती 4 विकेट माघारी परतल्यात. अमितचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू ती चौकार गेल्यानंतर दिगंबर हमने मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जातो, त्यासाठीच त्याला पाठवलंय. ही जबाबदारी कुठेतरी ओळखली आणि एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू, जेणेकरून हा चेंडू त्याला खेळता येणार नाही, त्या चेंडूवरती फसला जाईल आणि हे समीकरण सत्यामध्ये उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या चेंडूवरती दिगंबर हमनेला माघारी परतवण्याचं काम गोलंदाज अमितनी करून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच ज्यांच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन भेटलं असे रोहा किल्ला चे हर्षदजी मुंडे या ठिकाणी सुद्धा झालेत. नक्कीच त्यांचा सुद्धा आपण जर विचार जर केलात ना, तर मैदानामध्ये आल्यानंतर एक वेगळी जादू ही त्यांच्या माध्यमातून त्यांचा आवाज किंवा त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला भेटतं. आणि आजचा हा दिवस त्यांच्या माध्यमातून पूर्ण रंगवून टाकला. आणि नक्कीच हे अलिबाग तालुक्याला लागलेलं एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, त्याच पद्धतीने लागलेले समालोचक, त्याच पद्धतीने मी नक्कीच सकाळपासून म्हटलं तर एक डीजेच्या माध्यमातून जे सुमधुर सॉंग ऐकले जातात, आयोजकांचं खरंच कौतुक करावं लागेल. त्याचप्रमाणे प्रामुख्याने त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाणारे या मैदानामध्ये लाभलेले पंच आणि त्याचप्रमाणे शुभम, नक्कीच ह्या सर्व खेळाडूंचे किंवा आयोजकांचे, प्रेक्षक रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे या मैदानामध्ये सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच कुठेतरी स्पर्धा ही एकट्या दुकट्याने पूर्ण होत नाही, याला सहकार्य लाभणं गरजेचं असतं. आणि हे सहकार्य मात्र 3 वेळा ग्रामस्थांच्या माध्यमातून सुद्धा लागलेलं पाहायला मिळतंय. आणि भव्य दिव्य असं मैदान, नक्कीच मी आल्या म्हटलं होतं ना की जे नाव ऐकतो, SP11 भोनंग, त्यानंतर तनिष स्पोर्ट्स वागरण, प्रसाद 11 अलिबाग, खारेपाट चॅम्पियन्स, त्यानंतर प्रदीप स्पोर्ट्स साखर, किरण 11 झालकंड, करण 11 झालकंड, साईराज ट्रान्सपोर्ट्स, त्यानंतर MD वॉरियर्स, त्यानंतर जे हनुमान लोणघर, मिहान कलेक्शन पेढांबे आणि फ्रेशबेक हाऊस मानी. आणि ह्या संघादरम्यान जो सामना जिंकेल त्याच्या नावाचा मात्र उल्लेख ह्या 12व्या क्वेश्चन मार्कवरती लागला जाईल. असे हे 12 संघ, ही लढत उद्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांना रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट, नक्कीच ज्याचा महाराष्ट्रामध्ये नक्कीच बोलबाला, ज्या समालोचन कक्षाने ज्यांचं नाव लौकिक झालेलं आहे आणि नक्कीच मिस्टर IPL म्हणून त्यांना ओळखलं असतं असे कुणाल दाते सर हे उद्या ह्या ठिकाणी सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक दमदार आमदार, नक्कीच ज्या नावामुळे ही स्पर्धा भरवली जाते, ज्या नावाने जशी स्पर्धा होणं गरजेचं असतं, ही स्पर्धा आज पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच म्हटल्याप्रमाणे अंकुश पाटील सर यांचा सुद्धा संघ, आणि नक्की त्यांनी सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी संधी दिली आहे. संधीचं कुठेतरी सोनं करावं, प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करावं, अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, थोडंसं जयेश थांबवतोय. NSC खानाव संघाचा 12वा प्रतिनिधी नाही आहे, दुसराच कोणतरी 12वा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे NSC खानाव संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. नक्कीच प्रत्येकाला नियम हे सारखे असले पाहिजेत आणि याचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे लगेच 12 प्रतिनिधी आपल्या व्यासपीठावरती समालोचन कक्षामध्ये पाठवण्यामध्ये सज्ज झाले होते. आता मात्र थोडीशी गडबड गोंधळ या ठिकाणी झालं. आयोजकांनी अचूक ओळखलं आणि नक्कीच त्या संघाला 2 धावांची पेनल्टी सुद्धा दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. खेळाकडे जर आपण पाहिलं तर अमितचं षटक पुन्हा एकदा स्टार्ट होतंय. पहिल्या
चेंडूवरती चौकार आला होता. दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर विकेटसाठी आणि तिसरा चेंडूची सांगता आपण जर पाहिलीत ना तर 1 धावेने झालेली पाहायला मिळते. आणि बऱ्याच टाईम नंतर विकेट नंतर आता मात्र 1 धाव आले, 31 धावा. 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर षटक नंबर 4 असताना अमितचं आपल्याला पाहायला मिळतंय. अमित मात्र चांगला गोलंदाज आत्तापर्यंत पाहायला मिळतोय. आपल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा देणारा अमित हा गोलंदाज आत्तापर्यंत एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नक्कीच त्याची ओळख आत्तापर्यंत मैदानात त्यांनी करून दिलेली पाहायला मिळते. हा चेंडू 4, या 4थ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चांगला फटका लगावला होता. परंतु ज्या मोठ्या फटक्यांची गरज आहे, जे मोठे फटके येणं गरजेचं आहे ना, त्यापासून कुठेतरी पिछाडीवरती पडलेला जिम्मी बीच रिसॉर्ट संघ आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच ह्याचे सर्वेसर्वा असलेले, ह्याचे ओनर असलेले जिम्मी कुठेतरी हा सामना एक चिंतेच्या बाबमध्ये असेल, कारण सामन्यामध्ये रंगत भरवण्याचं काम खेळाडूंचं होतं. हे 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर आदर्श आणि प्रदीपवरती ही कामगिरी आले आणि ही कामगिरी पूर्णपणे पार पाडायची की नक्की त्याच्यामध्ये यश येणार अपयश येणार, पण 100% योगदान देणं या दोन्ही खेळाडूंच्या हातामध्ये असेल. ज्या प्रकारे मी आदर्शचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये प्रेक्षक उपलब्ध असतात किंवा ज्या प्रकारचा खेळ असतो ना, तो आजच्या दिवसात नक्कीच पाहायला मिळाला नाही आहे. नक्कीच आदर्शाची ही ओळख रायझिंग स्टार म्हणून नेहमीच आपण पाहायला मिळाले, पण षटकार चौकासाठी ओळख असलेली तीही 3 वेळेच्या मैदानामध्ये ज्यावेळी षटकार चौकाराची सीमारेषा पार करण्यासाठी चेंडूची ओळख देखली जाते, असे हे मैदान ह्या ठिकाणी मात्र आदर्शाला कुठेतरी रोखून धरण्याचं काम या मैदानामध्ये पार पाडताना पाहायला मिळतं. या दरम्यान विकेट मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. खेळाडू छोटा असून द्या मोठा असून द्या, नेहमीच त्याची जागा आहे ना त्याच्या कलेवरती अवलंबून असते. आणि आता मात्र जोखमीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी 36 धाव मैदानामध्ये झालेली पाहायला मिळते, मुन्नाच्या हातामध्ये जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं एक महत्त्वाची कामगिरी मुन्नाला पार पाडायची. या ठिकाणी पंचांचे हात दोन्ही समांतर झालेत. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये वाढणार, धावसंख्या जाऊन पोहोचणार 5व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती 37 धावा. अजूनही 5 चेंडू हे बघण्यासाठी असतील. जास्तीत जास्त स्ट्राईक हे आदर्शकडे आपल्याला पाहायला मिळेल हे समीकरण. आता मात्र जिमी बिश्नोई जोरदार प्रहार केलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिलाय, काय घडेल नो डाऊट या चेंडूवरती अमितच्या माध्यमातून बेल कॅच विकेट. ही जेव्हा आपण एक संबोधना करतो ना, मैदानामध्ये संघ आपला खेळण्यासाठी उतरतो ना, तेव्हाच ठरवलेलं असतं की जे प्रामुख्याने उतरलेले गोलंदाज 5 षटकामध्ये 4 गोलंदाजचा आपण वापर करणार आहोत. हे 4 गोलंदाज प्रामुख्याने कमीत कमी धावसंख्या रोखण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि आता मात्र त्या सर्व खेळाडूंनी म्हणजे आकाश गोंधळे असेल, सुहास थळे असतील, त्यानंतर अमित पारकर असतील आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलेला मुन्ना, प्रत्येक खेळाडूने आपलं 100% योगदान आपल्या षटकासाठी ओतलेलं पाहायला मिळतंय. मुन्नाचे हे 2 चेंडू धावसंख्या 37 वरती गेलेली पाहायला मिळते. 37 वरती 6 विकेट माघारी गेलेल्या पाहायला मिळत आहेत. आता मात्र नवीन खेळाडू ऋषिकेश मैदानामध्ये आलेला पाहायला, ऋषिकेशने आल्या चेंडूला ओळखलं, पारखलं, भिरकावून दिलं, व्यासपीठाच्या वरना जोरदार फटका, षटकार.
ठिकाणी ओळखलं की धावसंख्या आपल्या संघाची कमी पाहायला मिळते. एका दोन षटकार जर आले तर एक निर्णायक धावसंख्या, एक चांगली धावसंख्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मुन्नाचा आपण जर विचार केला तर पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये येत आहे. नक्की थर्ड अंपायरकडे आपण जर इशारा केला तर पंचांकडे ही मोठी जबाबदारी असेल. तिसरे पंच आता मात्र लाईव्हच्या माध्यमातून चेक करतील. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्या दरम्यान आपण जर विचार केला तर ह्या षटकाचा मुन्नाकडे जबाबदारी दिली. ह्या षटकाची पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. दुसऱ्या चेंडू नक्कीच अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव दिली, परंतु त्याच्याच पुढच्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर इरादे स्पष्ट करून दिले की गोलंदाजाचं ते मानसिकता रूपात गोलंदाजी करण्याचा जर आपण विचार केलात ना तर चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला मुन्ना आत्तापर्यंत चांगलं षटक फेकण्यामध्ये माहीर झाला. आत्तापर्यंत जर पाहिलं तर बॅटच्या स्वरूपामध्ये 10 धावा आणि वैयक्तिक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 2 धावा, एकूण 12 धावांचं हे मुन्नाचं षटक असेल. 3 चेंडू मैदानामध्ये मुन्नाचे पार झालेले पाहायला मिळतात. पंचांचा इशारा बाकी असेल. हॅलो, फेअर डिलिव्हरी आहे. नक्की जर पाहिलं तर मुन्नाच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आपल्या गोलंदाजीवरती आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच मुन्नाचं हे जो चेंडू होता ना तर नक्कीच पंचांच्या माध्यमातून वाईट डिलिव्हरी आला. त्या पंचांवरती थोडंसं अपील करण्यात आलं आणि नक्कीच थर्ड अंपायरच्या स्वरूपात हा चेंडू फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित करण्यात आला. नक्कीच ह्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू. आता मात्र पंच नाखुश असतील. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला आणि वाईट चेंडूचा चेंडू अतिरिक्त 1 धावसंख्येमध्ये वाढ होणं गरजेचं आहे. नक्कीच बॅटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या येत नाही आहे, परंतु तीच धावसंख्या आपण जर आता पाहिलीत ना तर अतिरिक्त धावेच्या स्वरूपामध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 44 धावसंख्या आत्तापर्यंत मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू त्याच लाईन लेनवरती 30 कामगिरी करण्याचा प्रयत्न मुन्ना यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर मुन्नाचा हा चेंडू सुद्धा निर्धाव गेला आहे आणि आत्ता मात्र जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मुन्नाच्या माध्यमातून संपुष्टात आला आहे. या 5 षटकांच्या खेळामध्ये अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगमधला पूर्व सत्रामधला अंतिमचा चेंडू मैदानामध्ये टाळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आहे. फक्त बॅट फिरली, बॅटची हवा आमच्यापर्यंत पोहोचली आणि जे घडायचं होतं ते घडलं. मुन्नाचं हे चांगलं शतक, अंतिम चेंडू सुद्धा निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि अंतिम चेंडूची सारंगता झाली. मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी पार पाडण्यामध्ये हे चारही खेळाडू मैदानामध्ये, चारही गोलंदाज चांगली कामगिरी पार पाडण्यामध्ये यश आलंय आणि एकंदरीत ह्या 5 षटकांचा आपण जर विचार केला तर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 44 धावा. 45 धावांचं लक्ष असेल प्लस 2 पेनल्टीच्या धावा. एक विनर टाकली आणि त्याचं नाव टाकलं. थँक्यू. आज या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात त्या अर्थातच प्रथमतः आपण सत्कार करूयात रोहा तालुक्यातून किल्ल्या गावातून येणारा एक जबरदस्त आवाज, ज्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण केलेलं आहे. मग त्यांच्या डेट्स मिळणं फार कठीण असतं, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन हर्षल मुंडे मॅन फ्रॉम रोहा इथे आले आणि जबरदस्त सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या आवाजानं आणि आपल्या समालोचनानं मोहित केलं. त्याबद्दल मी आमच्या अर्थातच शहाबाज गावातील उत्कृष्ट क्रिकेटर रसिकदादांना विनंती करतोय की त्यांचा मानसन्मान तुम्ही करायचा आहे. एका खेळाडूकडून एका समालोचकाचा आपण मानसन्मान करतोय. हर्षल मुंडे ज्या वेळेला येतात त्या वेळेला आपल्या एका वेगळ्या स्टाईलने आपल्या गोड वाणीतून सर्व क्रिकेटर्सना आणि अशा वेळेला मैदानांना सुद्धा आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा मोहित करण्याचं ते काम करत असतात. त्यांचा सुद्धा इथे मानसन्मान होत असताना
थँक्यू सो मच हर्षल मुंडे. त्याचबरोबर आपल्याच अलिबागमधील एक नवा फ्रेश आवाज ज्याने सुंदर समालोचन आजच्या दिवसामध्ये केलं तो जयेश, आणि त्याचा सुद्धा मानसन्मान करण्याची विनंती मी रसिकदादा तुम्हालाच करतोय. जयेशचा सुद्धा मानसन्मान करायचा आहे. खूप सुंदर समालोचन केलंय त्याने. सुरुवात खूप चांगली करतोय, असंच पुढे करत राहा. आणि ज्या पद्धतीने अलिबाग तालुक्याला आपल्या समालोचकांची पंढरी म्हटलं जातं आणि त्या पंढरीच्या समालोचकांमध्ये तुझं सुद्धा नाव आम्ही एकदा खूप चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि खूप चांगलं करतोयस. असंच पुढे करत राहा ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्याचबरोबरीने आपण लॉट्स टाकणार आहोत. सो कल्पेश दादा, अक्षय, आपण लॉट्स पहिले करून घेऊयात. 5 मिनिटासाठी थोडंसं थांबूयात आपण. दोन छोटी मुलं या. शुभम लिहून घ्या. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 पर्व पहिले. आणि या पर्व पहिल्यामध्ये सुपर 12चा थरार कोणकोणत्या संघांमध्ये होणार आहे. हां, पहिल्या सामन्याचा पहिला सामना ठीक 9 वाजता होणार आहे. शुभम नोट डाऊन करून घ्यायचा आहे. आणि 6 षटकांचा तो सामना होणार आहे. पहिली चिठ्ठी आणि पहिला संघ असणार आहे तो अर्थातच SP11 भोनंग संघ. हा, पहिली क्वालिफाय झालेली 30 टीम SP11 भोनंग संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे खारेपाट चॅम्पियन्स. दुसरा सामना प्रसाद 11 अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल MD वॉरियर्स थर्ड. प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध MD वॉरियर्स थर्ड असा सामना होणार आहे. त्यानंतर या 2 सामन्यामधून जो जिंकेल तो संघ म्हणजेच विनर. आणि फ्रेश बेक हाऊस मानी लास्ट क्वालिफाय होणारे हे 2 संघ. चौथा सामना साईराज ट्रान्सपोर्ट अंकुश दादांचा संघ आणि तनिष स्पोर्ट्स वाघरण. यज्ञ आणि निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वाघरण. करण 11 झालखंड विरुद्ध मिहान कलेक्शन पेढांबे. प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध जय हनुमान क्रीडा मंडळ लोणघर. ओके, तर हे लॉट्स आहेत. हर्षल सर, तुम्ही सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात करूयात आणि वळूयात एका गोड आवाजाकडे. हर्षल मुंडे यांच्याकडे. ओव्हर टू यू हर्षल मुंडे. थँक्यू कपिल सरांचा आवाज आपण ऐकत होतात. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत
राजे शिवछत्रपती आणि 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता अधिपती बाप्पा माझा गणपती. गणपती बाप्पा मोरया म्हणत आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचच्या दुसऱ्या डावाला इकडे मात्र सुरुवात करतोय. आज समालोचनाला सुरुवात करत असताना सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अशाच पद्धतीची सुरुवात आपण गणपती बाप्पा मोरया म्हणून केली होती. सांगता करत असताना सुद्धा तेच आपण करूया. 47चं टार्गेट आहे. 5 ओव्हरमध्ये आव्हान मोठं नाहीये. ओहो यावेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत खेळत असताना बॅटच्या आउटसाइड एज पहिली विकेट. लो स्कोरिंग मॅच मध्ये इथे मात्र रंगत भरत असताना पहिला खेळाडू मुन्ना बाद. एक फलंदाज इम्पॉर्टंट बाद झालाय तो त्याचं नाव तर मुन्ना. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय सुहास थळे. सुहास आणि हर्षली जोडी मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने टाकला होता फटका फसलाय. फिल्डर नाही येत आले पोचले पण तत्वर बॉल त्यांच्या वाक्याच्या बाहेर. लॉंग ऑनला स्ट्रॉंग दर्जेदार आणि दिमागदार सुहास आले आणि येताना षटकार घेऊन आलेत. जास्तीचा विश्वास नव्हता बॅटरचा या फटक्यावरती पण आपण म्हणतो ना ताकद नजाकत आणि गुणवत्तेनं ठासून भरलेला होता तो फटका. बाहेरचा बॉल बाहेर उडवलाय. फिल्डर येतील डीप एक्स्ट्रा पर्यंत पण ते पोहोचणार नाहीयेत बॉल पर्यंत. बॉल सीमा रेषेच्या पार. 47चा पाठलाग करत असताना चौकार. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या आउटसाइड एज. स्वतः गोलंदाज आदर्श बॉल पर्यंत पोहोचलाय. कॅच ड्रॉप. कधी कधी दुसऱ्याच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती घेण्याचा प्रयत्न अंगलटी येतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही शॉर्ट पॉइंटला फिल्डर उभा करताय शॉर्ट मिड ऑफला तुमच्याकडे फिल्डर आहे म्हणजे दोघांनी जर कॉलिंग केली तर ती कॅच आरामात झाली असती. पण अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांवरती विश्वास न दाखवता आदर्शनं स्वतःवरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास जास्तीचा पाहायला मिळाला. मैदानावरती कॅच ड्रॉप झाली आहे. आदर्शनं चूक केली आहे. सुहासला जीवनदान दिलं. हर्षल ऑन स्ट्राईक. ऑफ ब्रेकचा वापर पण बॉल जास्तीचा बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. यस निर्णय मान्य नाही आदर्शला. त्यानं रिव्ह्यूची मागणी केली आहे. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या समवेत आम्ही tenniscricket.in जॉईंट होतं जिकडे व्हाईट बॉल आहे की नाही पाहायचा. अंपायर डिसिजन सॉफ्ट डिसिजन होता की हा बॉल वाईड आहे. अगदी वळण तर हातभर घेतलाय पण तो पॉपिंग क्रीजच्या आतमधून घेतलाय की बाहेरून घेतलाय आणि मग हे प्रश्नचिन्ह सगळ्यांना पडलेत. त्या प्रश्नांची उत्तरं tenniscricket.in वरती तुम्हाला मिळून जातील. बेस्ट क्वालिटी क्लिअरिटीचं काम नेहमीच आपण म्हणतो ना की स्पर्धा चालू व्हायच्या आधी इथे पोचायचं आणि स्पर्धा संपल्यानंतर घरी जायचं. हा मधला कालावधीमधला प्रवास हा रखरखत्या उन्हामध्ये करायचा आणि तेच कामकाज आमच्या tenniscricket.in केलं आहे. नंदनजी घरात आणि संपूर्ण टीम चांगलं कामकाज करत असताना बघायला मिळते. यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावला आदर्श पाटीलनं. आदर्श ज्या वेळेला गोलंदाजी करतो ना अलिबाग तालुक्यातून येत असताना युवा खेळाडूंमधून एक चांगला खेळाडू मिळाला आणि नेहमीच त्याच्या गोलंदाजीचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची या थाटणीची गोलंदाजी असते पण आज तो कमी पडला.
आज कुठेतरी गोलंदाजी करत असताना जास्तीचा महागडा ठरताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 13, एक फलंदाज बाद झाला पहिली ओव्हर आणि शेवटचा हा बॉल. फुलर लाईनचा बॉल अडवा बॅटने खेळायचा होता. बॅटच्या खालच्या दिशेला ब्रश केल्यानंतर बॉल तिथे थांबला. हो, डिरेक्ट हिट. हे महत्वाचं आहे. आपण डिरेक्ट हिट म्हटल्यानंतर नेहमीच म्हणतो ना की नेम साधणं खूप गरजेचं आहे. आणि ते नेम साधत असताना काही वेळेला प्रेक्षकांमध्ये चर्चा ही होते की लहानपणी खेळत असताना जो गोट्यांचा खेळ आहे ना त्याच्यामध्ये हा क्षेत्ररक्षक जास्तीचा माहीर असावा, कारण की त्याच्यामध्ये नेम साधणं खूप महत्त्वाचं होतं. जाऊया मॅचच्या दिशेनं. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक बॅटर मात्र आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळाला. आपण नेहमीच म्हणतो ना की आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राहतो आणि ज्या रायगड जिल्ह्याला जे नाव पडलं रायगडाचं, तो रायगड किल्ला आणि त्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हे वसलेलं सुंदर असं रायगड जिल्ह्याचं हे संपूर्ण शहर आहे. आणि त्या शहरामधून येत असताना आम्हाला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की ज्या रायगड किल्ल्याला बांधायला तब्बल 14 वर्ष लागली होती आणि तो 14 आकडा सध्याच्या घडीला स्कोरकार्डवरती सुद्धा आपल्याला बघायला मिळते. एक बॅटर बाद होताना पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहे. 47चा पाठलाग करायचा. दुसरं षटक आणि बॉल क्रमांक पहिला. बाहेरचा बॉल बाहेरून मारायचा प्रयत्न झाला. एकंदरीत फक्त आणि फक्त पाय एका जागेवरती होते. लांबून स्ट्रोक खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलचा किताब येताना पाहायला मिळते. समोर सर्वांच्याच आपण पाहिलं तर हर्षल नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेला बॅक फुटला जाऊन कट केलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. जागा शोधली आणि तिकडे मात्र त्या जागेवरती आपलं चौकाराची मोहर लावली आहे. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार चौकार. पार षट हो यावेळीचा बॉल चांगला होता. अगदी खोलात टाकलाय. ऋषिकेशला माहिती आहे या मॅचमध्ये जर आपल्याला बाकी राहायचं आहे किंवा या मॅचमध्ये बनून राहायचं आहे ना तर अशा परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल फुल टॉस फ्लिक केला जातोय. अडवा बॅटनं फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध बॉल सीमा रेषेच्या पार. 1 बाउन्स चौकार. धावा 28. धावा धावफलकावरती शेवटचा बॉल अडवा बॅटने खेळत होता. मिडॉनमधून बॉल चाललाय. काऊ कॉर्नरला टर्न होताना पाहायला मिळाला. आदर्श बॉलच्या मागे एकदा मिळेल. दुसऱ्या साईडचे प्रयत्न आणि पाहता पाहता धावा मिळाल्या. तर 2 बॉल टू रन इक्वेशन मॅच पाहायला मिळाली होती जिथे 19 मध्ये 19 हव्या होत्या, पण आता 2 धावा आल्यानंतर 18ला 17ची गरज आहे. 18 चेंडू 17 धावांची आवश्यकता. लो स्कोरिंग मॅचेस तेव्हाच रंगतात ना, त्यात तेव्हा गोलंदाज संघर्ष करतात आणि संघर्ष करावा लागणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला मेहनत करावी लागेल. खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, ज्या वेळेला कठीण काळामध्ये आपण सापडतो ना त्या वेळेला संयम बाळगणं शिकलं पाहिजे आणि तो संयम मैदानाच्या आतमध्ये बाळगावा लागणार आहे. एकंदरीत मैदानावरती खेळत असताना तुम्हाला जबाबदाऱ्या खांद्यावरती घेत असताना गोलंदाजाला कमबॅक आणावा लागणार आहे. अपेक्षांचं ओझं खूप आहे तुमच्या खांद्यावरती. मग संघ मालकाच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या, आपापल्या गावच्या मार्गदर्शकांच्या, कारण की ज्या वेळेला लीग फॉर्मॅटमध्ये तालुकानीय गटामध्ये आपला संघ ज्या वेळेला खेळतो त्या वेळेला आपलं नाव किंवा आपल्या गावाचं नावसुद्धा पुढे येत असतं. 18 बॉलमध्ये 17 बनवायच्यात. मॅचमध्ये जास्तीचं काही बाकी राहिलं नाही आहे, पण सार्थक कमबॅक आणतील या विश्वासानं आम्ही त्यांच्याकडे पाहतो. फाईनलीला बॉलला फिरवण्याचा प्रयत्न. फिल्डर धावतायत. एकदम मिळेल
खराब फिल्डिंग, हे नको आहे. स्वतः असताना तुम्हाला धावा थांबवायच्यात आणि जर बॉलिंग चांगली करण्याचे प्रयत्न करतात तर फिल्डिंग अपेक्षित आहे चांगली. बाहेरचा बॉल सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही बॅटरला कळून चुकल्या की सिंगल आणि डबल या मॅचमध्ये आपल्याला आरामामध्ये विजयाच्या उंच उंच शिखरांवरती घ्या. सेल लागलाय जणू काही अलिबागमध्ये आज धावांचा, एकावरती एक फ्री. मगाशी फाईन लेगला सुद्धा एकावरती एक धाव फ्री मिळाली. आता एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा आपण पाहिले तर फ्री मिळताना पाहायला मिळते. म्हणजे असं आहे ना की अकाउंटमध्ये पैसे नाहीत तरीसुद्धा उधळण करण्याची स्वप्न बघितले जात आहेत. धावा नाही आहेत अकाउंटमध्ये आणि तरीसुद्धा एक्स्ट्राच्या धावा खर्च होतात. फटका फसला होता, फिल्डर नाही आहेत, जागा बनवली आहे. बॉल चालला 1 2 3 4 बाउंस सीमा रेषेच्या पार, बॅकवर्ड पॉइंट, चौकार. मध्ये होता, फिल्डर येतात, प्रयत्न करतात, प्रयत्न असफल. अजून एक चौकार, चौकार नंबर 2 बॅक टू बॅकचा. धावा 42. बाबा दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. आज तसंच काहीतरी हर्षल आणि त्याच्या साथीला खेळत असताना बॅटर सुहासनं सांगितले. पण 13 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 4 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असते ना, मॅच बघायला सगळ्यांना मजा आली असती. पण आता तसं काही चित्र दिसत नाही आहे. चित्र थोडं विनू आणि अपेक्षित धावा 3 आहेत. बघा क्रिकेट काय चालू आहे, बॅट बॉलचा खेळ चालू आहे हे एवढं माहिती आहे आमच्या आजींना, पण त्या बसून अगदी मॅचचा आनंद घेतात. आजी तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. या बसून मॅचचा आनंद घेतात. क्रिकेटचा खेळ काय चालू आहे, बॅट बॉलचा खेळ चालू आहे, षटकार चौकार एवढं तरी आम्हाला नक्की समजतं की कोण आऊट होतं आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे प्रत्येकाचं. आणि असं tenniscricket.in च्या माध्यमातून एक सगळे क्षणचित्र टिपले जातात. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्ग बघा, जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक वर्ग बसले. तिथे मात्र फटका आलाय. आपण म्हणतो ना मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आम्हाला नडतो ना तो नेहमीच दिसतो ढगात. ढगात मारला आणि मॅच फिनिश करून टाकली आहे. सामना जिंकलाय. खेळत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये टीम NSC खानाव विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अभिजितजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. आणि या मॅचचा हिरो ज्यानं बॉलिंग करत असताना विकेट संपादन केली आणि बॅटिंगसाठी 24 धावांचं योगदान दिलं, तो सुहास थळे ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि आज मिळाली आपल्याला 12वी टीम सुपर 12 मध्ये. आता लढती असतील उद्या सुपर 12च्या नॉकआउटच्या, पण इथून पुढे सुपर 12 फायनल अशा चांगल्या चांगल्या मॅचेस यशस्वीरित्या पार व्हाव्या यासाठी मी सुद्धा आवर्जून शुभेच्छा देईन. पण